सूरज सूरज की माझी घरातली फॅमिली, अख्खी घरातली फॅमिली पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार. कसं वाटतं? बरं वाटते. मी मानलेलंच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकणार. माझ्यात पावलं होती आणि जिद्द होती. मी मानलेला शब्द 100% खरं होता आणि खरा झाला. ओम नमः शिवाय, शिव शंभो, हर हर महादेव. आई म्हणे माता आता त्यांचा आशीर्वाद आणि माझ्या आत्या माझ्या त्या लोकांचा आशीर्वाद आहे. लय म्हणजे लय. मी माईक पकडतो, तुम्ही हात हलवा. नाही 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 तुमचं माईकडे चाललंय, आवाज येत नाही. माझ्या फॅन लोकांचा लय आशीर्वाद आहे. त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिजित, तुम्ही ठरला आहात रनर अप. म्हणजे खरं ही फार मोठी गोष्ट आहे की इतक्या लोकांमध्ये तुम्ही फायनलिस्ट, टॉप 2 रनर अप. एक्स्ट्राऑर्डिनरी, व्हेरी वेल प्ले. खरं म्हणजे हे सिल्वर मेडल आहे. आय एम प्राऊड ऑफ यू अभिजित. तुम्ही खरं म्हणजे स्वतःची गरिमा राखून जो गेम खेळलाय आणि तुम्ही बऱ्याच लोकांना इन्स्पायर केलं. तुमच्याकडे पाहून बरेच लोक म्हणतात की खरंच आपल्याला अभिजितसारखं वागायला पाहिजे आणि तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. आणि कसं वाटतं तुम्हाला? हाऊ आर यू फिलिंग? खूप बरं वाटतंय. जसं मी म्हटलं की माझ्यासाठी एक वेगळा प्रवास होता आणि हा प्रवास कम्प्लीट करणं, या टप्प्यापर्यंत पोहोचणं सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. कारण या टप्प्यापर्यंत स्वतःला व्यवस्थित ठेवणं, आपलं पेशन्स बाळगणं आणि व्यवस्थित गोष्टीने हा टप्पा पूर्ण कम्प्लीट करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. ट्रॉफी आमच्या गोलीगतला मिळाली आहे, तर आम्हाला आनंदच आहे. त्याचा आम्हाला सर्वांनाच आनंद आहे. ह्यालाच म्हणतात खरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आणि खरंच म्हणजे ह्या घरातले सगळेच लोक मला वाटतं की सूरजसाठी आणि जर अभिजित जिंकले असते तर अभिजितसाठी एवढेच खुश असले असते. आणि मी म्हणलेलं अभि दादा माझ्या सोबत येणार, त्यांना मी माहिती. आता सगळं तुम्हालाच माहितीये, आम्हाला तर काय एवढंच माहितीये की विनर तुम्ही आहात. आणि अभिजित यांच्यासाठी आहे एक खास गिफ्ट. आणि ते गिफ्ट मी डॉक्टर रेणू मॅमला रिक्वेस्ट करतो की प्लीज आपण या आणि अभिजितला गिफ्ट द्या. पुरा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून तुमच्यासाठी त्यांच्या गाडगी बाय PNGच्या खास फॅशनेबल ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांचं गिफ्ट वाउचर. आणि आता येऊया विनरकडे. सगळ्यात आधी मी तुनवाल ई मोटर्सचे मिस्टर मनदीप सिंग चड्डा यांना विनंती करतो की त्यांनी तुनवाल ई मोटर्सच्या इलेक्ट्रिक स्कूटरची चावी आपल्या विजेत्या सूरज चव्हाण यांना प्रदान करा. सूरज, चावी एवढी मोठी आहे तर स्कूटर किती मोठी असेल त्याचा विचार केला तुम्ही? डबल सीट कोणाला घेऊन जाणार? बायकोलाच घेऊन जाणार. कोणाला जाणार? चांगलं आहे, अभिनंदन. स्कूटी आणि बायको दोन्हीसाठी. तसंच मी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या डिरेक्टर डॉक्टर रेणू गाडगीळ यांना विनंती करतो की त्यांनी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून दिलं जाणारं खास बक्षीस प्रदान करावं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी 10 लाखांचा गिफ्ट वाउचर सुरक्षित करतो. खूप खूप अभिनंदन. मी कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे आणि क्लस्टर हेड सुषमाजी यांना विनंती करतो की त्यांनी विजेत्याला काय द्यावं? ट्रॉफी. अहो त्याच्या आधी चेक तर घ्या. 14,60,000 रुपयांचा धनादेश प्रदान करावा.
ती पाहिजे होती मी म्हणलं ती जिंकली तेव्हा ते अंदाज असला. काय आता हात बिझी आहेत? दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, आभार मग. ठीक आहे, हे बाजूला ठेवू का आपण? आणि आता बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी बोलत आहे स्वतःला. जोरदार टाळ्यांमध्ये माझं स्वागत करावं. मी दिल्याशिवाय मिळत नाही. बिग बॉस मराठीचे विनर सूरज चव्हाण. हा फोटो, एक फोटो काढू आपण, एक सेल्फी. आहा, मी एवढं म्हणू शकतो की सूरज जिंकल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मान हा पहिला माझा होता. तर मंडळी, अशा रीतीने ऍक्टिव्ह व्हील प्रेझेंस बिग बॉस मराठी स्पेशल पार्टनर संतूर, पुणा, गाडगेळ आणि सन्स लिमिटेड, तुनवाली मोटर्स, चिंच, शेजवान चटणी, हायर आणि जेमिनी कुकिंग ऑइल या ब्लॉकबस्टर सीझनचं हॅपी एंडिंग झालं. आज जरी या सीझनचा शेवट होत असला तरी पुढच्या वर्षी असेच कमालीचे कंटेस्टंट्स, असेच तुमचे फेवरेट स्टार्स घेऊन आम्ही भेटणार आहोत. आणि तेव्हाही कल्ला तर होणारच, कारण तुम्हाला माहित आहे की भाऊची कमिटमेंट म्हणजे पैसा वसूल एंटरटेनमेंट. लवकर भेटू, तोपर्यंत बघत राहा कलर्स मराठी, जगत राहा कलर्स मराठी. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.